तर इकडे लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर आणि निलंगा नगरपंचायतीसाठी आज मतदानाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे आणि मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते। निलंग्यामध्ये भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। ते रेणापूरमध्ये भाजपचे आमदार रमेश कराड यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। काय नेमकी या ठिकाणची राजकीय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि निलंग्याचे जे आहे ते निवडणूक प्रक्रिया थांबली होती। आज प्रत्यक्ष जे आहे ते निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली। आपण पाहू शकता की निलंगा येथील ही बूथ क्रमांक आहे आणि या ठिकाणी जे आहे ते मतदार जे आहे ते मतदान करतायत। सकाळी थंडी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते निलंग्यात मतदान करताना दिसत। आपण पाहू शकता की हे निलंगा येथील जे आहे ते मतदान केंद्र आहे। आपण पाहिलं तर निलंग्यामध्ये जे आहे ते संभाजी पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचे जे अमित देशमुख आहेत यांची प्रतिष्ठा जी आहे ते पणाला लागली होती। त्यासोबत रेणापूर जर पाहिलं तर आपण रेणापूरमध्ये रमेश कराड जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। त्यानंतर जे धीरज देशमुख आहेत जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। एकंदरीत जे पाहायला गेलं तर जे लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी जी आहे ते कुठं पाहायला मिळाली नाहीये। महायुतीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे ते गडबड झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर जे आहे ते काही ठिकाणी मतदान झालं होतं आणि निलंगा आणि रेणापूरची जी मत प्रक्रिया आहे ते कोर्टात गेल्यामुळे सगळी रद्द झाली होती। त्याची जी आहे ते निवडणूक प्रक्रिया झाली। त्यानंतर मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात झाली। त्यानंतर जे आहे ते लोक आता मतदानाला उतरलेले आहेत। सगळ्या अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागल्या। त्यामुळे मतदार राजा जे आहे ते कोणाला कौल देणार हे आता आपल्याला उद्या पाहावं लागणार आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।